नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. तू ही रे माझा मित्र या मालिकेचे आपण जबरदस्त असे रिव्ह्यू ऐकत आहोत. बघा प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खूप म्हणजे खूप सॉलिड दाखवलेला आहे. बघा सुरुवातीलाच आपण बघतो की इकडे ईश्वरी अर्णवच्या बाबांचं आणि तिच्या आईचं नेमकं काय झालं होतं, कशामुळे झालं होतं हे ती नेटवर सर्च करत असते आणि तिने बघितलेलं असतं की उद्योगपती अ, रमाकांत राजशिर्के यांचं अफेअर वगैरे ते सगळं असं तिला त्या नेटवर दिसत असतं. आणि बघा तेवढ्यात तिथे अर्णव येतो आणि अर्णव तिला आवाज देतो की मी सिंदूर. आणि ईश्वरी खूप घाबरून जाते अर्णवला तिथे पाहून. आणि बघा तेवढ्यात अर्णवला फोन येतो आणि अर्णव फोन रिसीव्ह करतो. तेवढ्यात ही ईश्वरी ते लॅपटॉप वगैरे सगळं क्लोज करते, ते पेपरचे तुकडे व्यवस्थित लपवते. आणि बघा इकडे अर्णव म्हणतो की हो शिर्के, तीच फाईल आहेत. आणि बघा हा इकडे फोनवर बोलतच असतो. तेवढ्यात ईश्वरीने लॅपटॉप बंद करून त्याच्या जागेवर ठेवून दिलेला असतो आणि ते पेपरचा तुकडा आणि तो फोटो व्यवस्थित लपवून साडीच्या मागे लपवलेला असतो. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरीने लॅपटॉप ठेवलाच, पण तिच्या हातातनं तो फोटो खाली पडतो. आणि अर्णव तिच्याजवळ येतो आणि म्हणतो की मिसिंदर, तुला माहिती का, त्या राजेशचा खूप मोठा प्लॅन मी फ्लॉप केला आहे. ते ईश्वरी म्हणते की असं काय झालं सर. आणि बघा ना प्रेक्षकांनो, आता अर्णवने सांगितलं की ताईने मला त्या राजेशची माफी मागण्यासाठी नेलेलं होतं, पण माफी मागताना त्याच्या लक्षात आलं की त्याने खिशात काहीतरी लपवलं आहे. आणि मी त्याचं जेव्हा मिठी मारत होतो तेव्हा त्याच्या खिशातनं ती चेन थोडीशी बाहेर काढली. आणि खरंच बघतो तर काय, ताईचे दागिने त्याने गुंडलाट करून चोरून घेतले होते. आणि अर्णवचं आता बोलणं पण दाखवलेलं आहे. तो म्हणतो की मी म्हटलं त्याला, गुंडांशी लढला म्हणजे सगळेच दागिने परत घेतले असतील ना तुम्ही. आणि राजेश म्हणतो की हां सगळेच. मग अर्णव म्हणतो की कुठे आहेत. राजेश म्हणतो की हे काय इथेच आहे. आणि अर्णव म्हणतो की मी सिद्धोर, आपण त्या राजेशचे सगळेच प्लॅन असेच फ्लॉप करायचे आणि तो फ्रस्ट्रेशनमध्ये काही ना काही चुका नक्कीच करत राहणार. आणि बघा प्रेक्षकांनो, आता अर्णवने ईश्वरीला सगळं सांगितलेलं असतं आणि तो निघणारच. तेवढ्यात त्याला तो फोटो दिसतो. पण बघा प्रेक्षकांनो, काय नशिबी तो फोटो सुद्धा पालथा पडलेला आहे. असो, आता बघा अर्णव म्हणतो की मिस इंदौर हे काय आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, आता अर्णव असं म्हटल्यानंतर ईश्वरी अजूनच घाबरायला लागती. तिला असं वाटतं की अर्णवने अजून तरी तो फोटो सध्या बघू नये. आणि बघा आता ते त्यांचं झालं. इकडे हा बघा काय शोधायला आला माहीत नाही. राजेश अर्णवच्या स्टडी रूममध्ये आलेला असतो आणि सगळ्या फाईल शोधत असतो की काय काय शोधतोय त्यालाच माहीत असतं. आणि बघा प्रेक्षकांनो, तो चावी शोधत असतो आणि बघा त्याला चावी ती पेन स्टँडमध्ये सापडते. आणि बघा सगळं शोधतो आणि पेन स्टँडजवळ जातो आणि त्याच्यात बघतो तर चावी. आणि ती काढतो आणि म्हणतो की तिजोरीची चावी. आणि बघा ती चावी घेतो आणि तिथं ठेवलेली ती तिजोरी ओपन करतो. आणि बघा प्रेक्षकांनो, त्या तिजोरीमधनं हा चेकबुक काढतो आणि म्हणतो की चिंटुकल्या, तू कितीही प्रयत्न कर, तुझ्यापेक्षा मी 10 पावलं पुढेच असणार आहे. तू मला अंजलीचे दागिने नाही घेऊ दिले, आता काय तुझा बँक अकाउंट धुवून काढणार. आणि बघा प्रेक्षकांनो, त्याने ते चेकबुक तर घेतलेलंच असतं, पण तिथे ठेवलेली फाईल पण उचलतो. आणि बघा त्याच्यात बघतो की अर्णवची सही कशी आहेत. आणि बघा तो अर्णवची सही पण बघतो आणि ते फाईल आणि ते चेकबुक घेऊन जातात. तेवढ्यात तिथे बाबा आपल्याला गुणगुणत येताना दिसत आहेत, जे आपण ऐकतो आहेत. आणि हे राजेशच्या लक्षात येतं. आणि बघा आता तो लपण्याचा प्रयत्न करतो. आणि बघा इकडं अर्णव ईश्वरीला विचारतो की कसला फोटो आहेत. बघा ईश्वरी खूप घाबरलेली दिसते. अर्णव तिला परत विचारतो की कसला फोटो आहे. अर्णव विचारतो की कोणाचा फोटो आहे, पण ईश्वरी काहीच बोलत नाही. आणि बघा मामांचा आवाज ऐकून हा त्या पडद्यांच्या मागे लपलेला असतो आणि तेवढ्यात तिथे मामा येतात. बघा प्रेक्षकांनो, मामा ती फाईल बघत असतात, चेक करत असतात, वाचत असतात. आणि इकडं हा राजेश मामांकडे बघत असतो की कधी हे निघून जातील इथनं. आणि बघा तो राजेश बरोबर म्हणतो की हे जा ना आता, निघ इथून. आणि बघा प्रेक्षकांनो, बाबा ती फाईल तिथं स्टडी रूम मध्ये ठेवून देता आणि निघून जाता. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे अर्णव सुद्धा तो फोटो उचलतो आणि तेवढ्यात ईश्वरी त्याच्या हातात तो फोटो हिसकावून घेते. आणि अर्णव म्हणतो की मी सिंदूर बघू मला. इकडे ईश्वरी म्हणते की नाही नको प्लीज. ईश्वरी म्हणते नका ना सर. अर्णव म्हणतो की मी सिंदूर, तू माझ्यापासनं हा फोटो लपवते, म्हणजेच या फोटोमध्ये नक्कीच असं. आणि बघा
इथे यांचं एवढंच दाखवलेलं आहे, पुढचं बोलणं दाखवलेलंच नाही. आणि आता इकडे हा राजेश कानोसा घेतो की मामा गेले की नाही. आणि बघा प्रेक्षकांनो, मामा परत माघारी येतात. त्यांना असं वाटतं की कोणीतरी रूममध्ये आहे असं त्यांना भास होतो, म्हणून ते पुढे जाऊन परत मागे येतात, म्हणजे रूममध्ये येतात. आणि इकडे तिकडे बघतात तर काय कोणी नसतं, पण त्यांना तर खिडकीकडे बघितल्यानंतर त्यांना सावली दिसते. अर्णव म्हणतो की इकडे तुझाच असणार आहे कार्टून बनणारा, मी तुझ्या फोन मध्ये बघितले आहे तुझे कार्टून पोज मधले फोटोज. आणि अर्णव म्हणतो बघू मला. ईश्वरी म्हणते नाही नको ना. अर्णव म्हणतो बघू मला. नाही नको ना. ईश्वरी मागं तो फोटो लपवते आणि अर्णव तिच्याकडनं तो फोटो घेण्यासाठी तिला हे करत असतो. आणि ईश्वरी म्हणते की सर नको ना प्लीज ऐका ना माझं. पण अर्णव प्रेक्षकांना काही ऐकतच नाही. बघा प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरी खूप घाबरलेली असती. तिला असं वाटतं जर अर्णवने फोटो बघितला तर नक्की काय होणार मलाच माहीत नाही, असं तिचं काहीसं म्हणणं असतं. आणि बघा ती खूप घाबरलेली असते. आणि आता अर्णवने तिच्या हातातनं तो फोटो काढून घेतलेला असतो. बघा इकडे अर्णव तो फोटो बघणार आणि तिकडे मामा त्या खिडकीच्या मागे, म्हणजे त्या पडद्याच्या आड कोण उभा आहेत हे सुद्धा बघणार. आणि बघा तेवढ्यात लाईट जाते. इकडे मामा म्हणतात की अरे लाईट कशी गेली अचानक. अर्णव तो की मी सिद्धोर, तू इथे बस, वेट बटर चालू आहे की नाही ते बघतो. प्लीज तू इथून कुठे जाऊ नको, इथे बस, अंधारात कुठे जाऊ नको, इथे बस, वाट बघ माझी, मी येतोच, आलोच. आणि बघा प्रेक्षकांनो, यांनी एवढंच दाखवलेलं आहे. आता लाईट गेली तर पुढे लाईट चालू झाली की नाही चालू झाली, त्यांना कोणी स्टडी रूममध्ये दिसलं की नाही दिसलं. बघा आता लाईट गेली तर मामा सुद्धा हळूहळू स्टडी रूमच्या बाहेर पडतात. आणि इकडे हा राजेश पण त्यांच्या पाठोपाठ मागे पडतो. आणि त्याच्यानंतर बघा डायरेक्ट सकाळ दाखवलेली आहे. आणि मामाचा आवाज येतो की ईश्वरी खाली ये लवकर. आणि इकडे अंजली पण आवाज देते की ईश्वरी आम्ही वाट बघतो आहे तुझी. आणि इकडे आकाश पण आवाज देतो की वहिनी साहेब आहात तुम्ही कुठे. आणि अर्णव पण आवाज देतो की मी सिद्धोर. आणि बघा इकडे ईश्वरी म्हणते की हो आले आले. आणि बघा ईश्वरी खाली येते तर बघते तर काय कोणीच नसतं. आणि म्हणते की आता तर सगळे हाका मारत होते. ईश्वरी इकडे तिकडे बघते आणि म्हणते की गेले कुठे. आणि बघा ती पण आता सगळ्यांना हाका मारते की अर्णव सर, अंजली ताई. आणि बघा प्रेक्षकांनो, ईश्वरी आजारी असल्यामुळे यांनी सगळ्यांनी तिच्यासाठी खूप काही ते बनवलेलं असतं. बघा इंदोरी समोसे, इंदोरी कचोऱ्या, इंदोरी जलेबी, अजून काय ते चटणी वगैरे जे काय असेल ते सगळे इंदोरी पदार्थ तिच्यासाठी बनवलेले असतात. आणि प्रेक्षकांनो, ती डायनिंग टेबलवर येऊन बघते तर काय एवढे सगळे पदार्थ बनवून रेडी असतात. आणि बघा ईश्वरी ते सगळं बघते आणि म्हणते की एवढं सगळं. आणि तेवढ्यात सगळे जण बाहेर येतात, वेलकम 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 म्हणत. आणि ती खूप जोरात डचकते. आणि बघा प्रेक्षकांनो, ती अंजली ताईकडे बघते, तिने सुद्धा ॲप्रॉन घातलेलं असतं, डोक्याला टोपी असते. बाबांचं पण तसंच असतं. आजीकडं पण बघते, अर्णवकडे पण बघते. प्रेक्षकांनो, हे सगळ्यांनी म्हणजे स्वयंपाक करताना जो पोशाख घालतात तसं घातलेलं असतं. आणि इकडे अंजली म्हणते की व्हॉट कॅन वी डू फॉर यू मॅम. बाबा म्हणतात की आज आपण काय खाणं पसंत कराल. आजी पण म्हणतात की आम्ही तुमच्यासाठी हजर आहोत. अर्णव म्हणतं की फर्स्ट ऑफ ऑल यू सीट इट म्हणजे तू खाली बस. इकडे अंजली म्हणते की मॅम आमच्या स्पेशल डिशेस म्हणजे स्पेशल इंदोरी डिशेस. आणि तेवढ्यात आकाश येतो आणि म्हणतो की गुड मॉर्निंग मॅम, दिस इज स्पेशल इंदोरी टी. आणि तिच्यासाठी इंदोरी चहा सुद्धा आणलेला असतो. बाबा म्हणतात की तापामुळे आजारपणामुळे तुमच्या तोंडाची चव गेली होती. बाबा म्हणतात की म्हणून आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवलेले आहात. आणि बघा इकडे अंजली अर्णवला काहीतरी खोडवते. आणि बघा अर्णवच्या ते लक्षात येतं आणि त्यांनी झाकून ठेवलेलं ताट असतं ते ओपन करतात. आणि म्हणतात, अंजली म्हणतेस की स्पेशल इंदोरी जलेबा. आणि बाबा म्हणतात की स्पेशल इंदोरी कचोरी. अर्णव म्हणतो की स्पेशल इंदोरी पोहे जिरावर घातलेले. आजी म्हणतात की स्पेशल इंदोरी समोसा. आणि हा आकाश म्हणतो की स्पेशल इंदोरी साबुदाणाची खिचडी. बघा प्रेक्षकांनो, तिला एवढं सगळं तिच्यासाठी केलं पण तिला तो आनंद सुद्धा व्यक्त करता येत नाहीये. का तर एका गोष्टीमुळे, जे फोटोज तिने बघितले त्या फोटोमुळे ती आजारी पडली. त्या आजारपणातून बाहेर काढण्यासाठी एवढं सगळं त्यांनी तिच्यासाठी केलेलं असतं, पण त्याचा तिला उपभोग सुद्धा घेता येत नाही. तर का की तिच्या आईचं आणि अर्णवच्या बाबांचं अफेअर होतं हे तिला असं दाखवलेलं गेलेलं आहे.
आणि इकडे अंजली म्हटली की कसं वाटतंयस तुला हे सगळं. ईश्वरी म्हणते की खूप बढिया, खूप छान आहेत हे. आजी म्हणतात की अगं मग खायला सुरुवात कर ना आता. सगळे म्हणतात की हो. इकडे मामा म्हणतात की आपण कसली वाट पाहताय. हो हो हो. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरी तिच्या हाताने खाणार तेवढ्यात अर्णव तिला म्हणतो की अह. आणि बघा त्याने त्या हँडग्लोव्स काढलेले असतात आणि तिला आता एक समोसा घेतो आणि बघा त्याच्या हाताने तो तिला खाऊ घालतो आणि बघा सगळ्यांना खूप आनंद होत असतो. सगळेजण टाळ्या वाजवतात आणि बघा प्रेक्षकांना आता इकडे मामा खूप मजा घेत असतात आणि म्हणतात की यार याच्यात टाळ्याच वाजत नाहीयेत. आणि मामा म्हणतात की राजश्रीकेंच्या कॅफेमध्ये लोकांना भरवायचं असतं हे आम्हाला माहीतच नव्हतं. तेवढ्यात अंजली म्हणते की मामा स्पेशल गेस्टसाठी स्पेशल सर्व्हिस आहे ती. मामा म्हणतात की ओ. आता इकडे आकाशही म्हणतो की बाय द वे तुम्ही सगळे म्हणत असाल तर आम्ही जातो इथून सगळेजण. चला रे चला. आणि तेवढ्यात बघा आजी म्हणतात की त्रास देऊ नका रे तिला. आधीच बिचारी आजारपणामुळे अशक्त झालीये. आणि आजी म्हणतात की तू खा ग भरपूर, त्यामुळे ताकद कशी भरून येणार. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरी बरोबर म्हणते की खाता खाताच की सगळे किती प्रेम करता माझ्यावर आणि माझ्या चेहऱ्यावर हसू बघण्यासाठी किती किती कोशिश करतायत. पण मला जे कळलंय ते ह्या सगळ्यांना कळलं तेव्हा काय होईल. आणि बघा प्रेक्षकांनो, ती फक्त तो समोसा समोर घेऊन मनामध्ये विचार करत असते. तेवढ्यात अंजली तिला म्हणते की काय ग ईश्वरी, कसला विचार करतीये. आणि अर्णव म्हणतो की बेसिद्धोर आईकडे जास्त वेळ राहता नाही आलं म्हणून अपसेट आहेत का. आणि बघा आजी म्हणतात, अर्णवचा कान पिळतात आणि म्हणतात की हा बोलला काही. तेवढ्यात अर्णव म्हणतो की आजी दुखतंय ना. ईश्वरी म्हणते की ती म्हणते की नाही 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 तसं काही नाही. आणि आता इकडे ईश्वरीला प्रेक्षकांनो खुश होण्याचं नाटक करावं लागतं आणि ती म्हणते की आजीला खुश आहे मी, तसं काही नाही. आणि अर्णव पण म्हणतो की खुश आहे आजी ती. आणि बघा इकडे आजीने आता ठरवलेलंच असतं. ती म्हणते की बरं आता मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे. आणि बघा सगळे आता विचारात पडतात की आता आईला किंवा आजीला आता काय सांगायचं आहे. आजी म्हणतात की सरप्राईज म्हणा हवं तर. आजी म्हणतात की स्पेशली ईश्वरीसाठी. आणि बघा सगळेजण किती छान असं व्यवस्थित तोंड वगैरे म्हणजे त्याचे चेहऱ्यावरचे हावभाव बघा कसे असतात. आणि इकडे आजी म्हणतात की त्यासाठी तुम्ही सगळेजण मला इथे पाहिजेत. आणि आजी म्हणतात की अंजू जावई बापू कुठे आहेत. अंजली म्हणते की रूममध्येच आहे. आणि इकडे मामा म्हणतात की आमच्या सौभाग्यवती नेहमीप्रमाणे रूममध्येच असतील. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे असं बोलल्यानंतर सगळं घरामध्ये थोडंसं प्रसन्न असं वातावरण झालेलं असतं. आजी म्हणतात की आकाश मला तुझी मदत लागणार आहेत बरं का. आणि इकडे आकाश आजीला असं जवळ घेतो आणि म्हणतो की हाय हाय कॅप्टन. इकडे मामा म्हणतात की हाय हाय. आणि बघा इकडे ईश्वरी तोच विचार करत असते की यांना किती काळजी आहे माझी. आणि इकडे अंजली म्हणते की अगं काय बघत बसली खा. आणि अर्णव सुद्धा आता ईश्वरीला खुणवतो की खा बेसिद्धोर. आणि बघा प्रेक्षकांनो, आता ती कचोरी किंवा ते समोस्यासोबत अर्णव तिला चहा सुद्धा प्यायला देतो. आणि आता यांचं चालू असतं खाणं वगैरे, ईश्वरीला खाऊ घालणं वगैरे. पण बघा ना या राजसचा काय मोठा प्लॅन आहे तो. आता तो अर्णवची सही शिकत आहेत बघा. त्याने ती फाईल तिथून आणली, आता रूममध्ये कडी लावून बसलेला आहे आणि अर्णवची सही शिकत आहे. आणि बघा इकडे हा राजेश म्हणतो की तुझी अशी हुबेहूब सही करेल की कोणाच्या बापालाही कळणार नाही की ही सही तू केलेली नाही आहे चिटुकल्या. बघा प्रेक्षकांनो, इकडे ही भाभी सुद्धा आता प्लॅन करत असते आणि म्हणते की बस झालं आता, ईश्वरीची कौतुके पुरी झाली आता. आज काहीही करून अर्णव समोर मला हा फोटो बॉम्ब फोडावाच लागेल. आणि बघा प्रेक्षकांनो, ही वल्लरी म्हणते की फोटो म्हणजे हा फोटो मी अर्णव समोर असा आणेल की ईश्वरीने त्याला फसवलंय असंच सतत त्याला वाटलं पाहिजे. त्याच्या आयुष्यातली ही बेसिद्धोरची जागा आता मी कायम संपवणार. आणि इकडं वल्लरीचा फेमस डायलॉग दॅट इज दॅट. आणि बघा प्रेक्षकांनो, वल्लरी मामी खूप आनंदात आहे. अर्णवचा संसार उद्ध्वस्त झाला की मग. आणि बघा इकडे हा सही शिकत असतो अर्णवची. तेवढ्यात दरवाजा वाजण्याचा आवाज येतो. आणि बघा इकडे अंजली आवाज देते की अहो हो. हा घाबरतो आणि म्हणतो की हो आलो आलो. आणि बघा प्रेक्षकांनो, ते सगळं
व्यवस्थित पॅक करून तो ड्रॉवरमध्ये ठेवतो आणि थोडासा घाबरा चेहरा असतो तो व्यवस्थित करतो आणि मग दरवाजा उघडतो. आणि हा राजेश म्हणतो की ये. तेवढ्यात अंजली म्हणते की अहो काय करताय, चला ना बाहेर. अंजली म्हणते की आजीने बोलवलं आहे तुम्हाला. आणि बघा हा राजेश म्हणतो की काय झालं अंजली, असं अचानक का बोलवलं आजीने. आणि अंजली म्हणते की अहो आजी सगळ्यांना सरप्राईज देणार आहेत चला. आणि हा राजेश म्हणतो की हा 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 आलो. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे वल्लरी प्लॅनमध्ये गोग असते. तिला खूप आनंद झालेला असतो की आता अर्णवचा संसार सुद्धा उद्ध्वस्त होईल. त्या स्वप्नांमध्ये रंगलेली असते. तेवढ्यात मामांचा आवाज येतो की वल्लरी. आणि ती खडबडून जागी होती. आणि मामा म्हणतात की वल्लरी, आईने सगळ्यांना बाहेर बोलवलंय, काहीतरी सरप्राईज देणार आहेत ती. तुला पण बाहेर बोलवलंय, चल पटकन तू पण ये. आणि बघा इकडे वल्लरी मामी फक्त म्हणते की आले. आणि बघा प्रेक्षकांनो, इथे सरप्राईजची सगळी तयारी केलेली असते. म्हणजे पाट मांडलेला असतो, चौरग असतो, ऑक्शनचं ताट असतं. आणि ईश्वरी अर्णवला विचारती काय सरप्राईज देणार आहे. अर्णव म्हणतो की मी सिंदूर, मलाही माहीत नाही. आणि अर्णव म्हणतो की आली आजी. आणि बघा मामी पण येतात. इकडे अंजली राकेशलाही घेऊन येते. आणि आजी विचारते आले का सगळे. अंजली म्हणते की हो सगळे आले. आणि इकडे मामा बघा म्हणतात की मातोश्री, आता तरी सांगणार आहात का तुम्ही काय सरप्राईज देणार आहात ते. आजी म्हणतात की सांगते. आणि बघा प्रेक्षकांनो, आजी ईश्वरीला म्हणतात की ईश्वरी जरा बैस इथे. आणि बघा तिला पाठावर बसवतात. आजी म्हणतात की आज मी तुझं औक्षण करणार आहे. आणि इकडे ही वल्लरी मामी बरोबर होती की ह्या ओल्ड लेडीचं नेमकं चाललंय काय. अर्णव म्हणतो औक्षण तर वाढदिवसाला करतात ना. इकडे आजी म्हणतात का असं काही नाही काही. आजी म्हणतात की कौतुक करण्याकरता किंवा नवीन काहीतरी जबाबदारी सोपवण्याकरता सुद्धा औक्षण करतात. आणि बघा प्रेक्षकांनो, आता आजी तिला हळदी कुंकू लावतात, तिच्या डोक्यावर अक्षदा वाहतात आणि तिच्यावर ताट पण ओवाळतात. आणि ईश्वरी हात जोडून अशी बसलेली असते. आणि बघा प्रेक्षकांनो, आजी ईश्वरीला म्हणतात की ह्या घे, ह्या आपल्या घराच्या आणि तिजोरीच्या चाव्या आहेत. आणि बघा इकडे ईश्वरी आधीच अस्वस्थ असती आणि आजीने ही जबाबदारी दिल्यावर ईश्वरीला अजूनच वाईट वाटतं. आणि ती म्हणते की आजी अहो पण. आणि आजी म्हणतात तर इथून पुढे तू सांभाळायचं आहे. आजी म्हणतात की राजशिर्केची सून म्हणून. प्रेक्षकांनो, इकडे बाकी सगळ्यांना तर आनंद झालेला दिसतोय, पण मामीचा चेहरा बघा आणि त्या राजेशचाही चेहरा बघा. आणि ईश्वरी बघा ती म्हणते की आजी अहो पण मी हे. तेवढ्यात अर्णव तिला खोडवतो की मी सिंदूर घे. आणि बघा इकडे आजीचा मान ठेवण्यासाठी ईश्वरी त्या चाव्या घेते. आणि बघा चाव्यानंतर आजी बाळकृष्ण सुद्धा ईश्वरीच्या हातात देतात. आणि बघा आणि म्हणतात की हा बाळकृष्ण आपल्या घरातले सगळे कुलधर्म, कुळाच्या नवस, व्रत वैकल्य हे सगळं आता तू करायचं. हा बाळकृष्ण या सगळ्याचं प्रतीक आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, आता हा बाळकृष्ण सुद्धा आता ईश्वरीच्या हातात आजीने सोपवून दिलेला असतो. आजी म्हणतात की आता हे सगळं तुझ्यावर सोपवून मी निश्चिंत मनाने निवृत्त होणार. आजी म्हणतात की कारण तू हे सगळं व्यवस्थित सांभाळशील याची मला खात्री आहे. आणि इकडे आकाश म्हणतो की म्हणजे आता आमच्या वहिनी खऱ्या अर्थाने आता आमच्या वहिनी साहेब झाल्या आहेत, घराच्या चाव्या अँड ऑल, दॅट्स ग्रेट. आणि इकडे बघा मामा पण म्हणतात की आई सॉलिड आहे हा तुझं हे सरप्राईज. इकडे अंजली पण म्हणते की खरंच ईश्वरी आहेच आपली आदर्श सून. आणि इकडे हा राजेश म्हणतो की या बोरिंग कार्यक्रमासाठी घेऊन आली का माझी बावळट बायको इथे. आणि बघा आता प्रेक्षकांनो, इकडे आजी म्हणता की चिंटू आता माझी फक्त एकच इच्छा आहेत ह. आणि इकडे अर्णव म्हणतो की बोल ना आजी काय इच्छा आहे. आणि आजी म्हणतात की या वर्षात आता तुम्ही सुद्धा मला पणजी करा. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे आता या ईश्वरीचं कायच करावं, तिला एकोमाग एक धक्के बसतच आहे. आता हे अर्णवला तर माहित नाही, पण आजी बोलले तर याचा अर्णवला आनंदच होत आहे आणि तो लाजत सुद्धा आहे. मामा म्हणतात की अगदी आमच्या मनातलंच बोललीस बघ. आणि इकडे मामा म्हणतात की काय रे आकाश. आकाश म्हणतो हो ना मला पण काका व्हायचंय. आणि इकडे अंजली म्हणते की खरंच आमच्या बाळासोबत खेळायला हवं की नाही कोणीतरी. इकडे अंजली म्हणते की घ्या आता तुम्ही दोघं मनावर. आणि बघा प्रेक्षकांनो, ईश्वरीच्या मनावर आधीच ओझं आहे, ती त्या चाव्याचं ओझं आजीने अजून तिच्या अंगावर दिलं आहे. आणि बघा ईश्वरी ते चाव्या घेते आणि म्हणते की आजी ह्या घ्या चावा.
मला नाही सांभाळता येणार एवढी मोठी जिम्मेदारी. बघा प्रेक्षकांनो, आता ईश्वरी असं बोलल्यानंतर सगळ्यांना वाईटच वाटत असतं. आणि बघा प्रेक्षकांनो, आता पुढे काय होणार हे आपल्याला माहीत नाही. पण कारण इथेच मालिकेचा एपिसोड संपतो आहे. आणि आता हा राजेश कोणाला तरी सांगतो की हा घे चेक आणि बँकेतून जाऊन पैसे काढून आण. आणि हा राजेश म्हणतो की हुबेहूब सही केली आहे चिंटुकल्या, तुला माहित नाही की तू कोणाशी पंगा घेतला आहेस ते. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे आता आकाश अर्णवला समजावून सांगत असतो आणि म्हणतो की जोपर्यंत तू तिला सांगणार नाहीस तोपर्यंत तिला कसं कळणार लव्ह इज नेव्हर इझी. आणि आकाश तिला म्हणतो की एवढी रिस्क तर घ्यावीच लागेल ना. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरीच्या मनाची घालवेळ तर आपल्याला कळतीच आहे. आता ती व्हॉइस रेकॉर्ड करत असते आणि ईश्वरी म्हणते की आई, मला तुमचे आणि अर्णव सरांच्या बाबांचे फोटो सापडलेत. त्यांच्या जिंदगीत एखादी बाई आली आणि त्यामुळे त्यांच्या आईने आत्महत्या केली होती. तुझा काय संबंध होता अर्णव सरांच्या बाबांशी. आणि बघा ईश्वरी खूप रडत असते. तेवढ्यात मामी